हॅलो, कसे आहात? काय चाललंय तुमचं? मी आज बनवते नूडल्स, तर चला बघूया. नूडल्ससाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी इथे मस्त कट करून घेतल्या आहेत. गाजर, कांदा, शिमला मिर्च, कोबी, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व बारीक बारीक कट करून घेतलं. त्यानंतर गरम तेलात लसूण टाकला. लसूण मस्त ब्राऊन झाला की त्यात हिरवी मिरची आणि कांदा टाकला. त्यानंतर गाजर, शिमला मिर्च, कोबी हे टाकून मस्त फ्राय होऊ द्यायचं. जास्त फ्राय नाही करायचं आहे, कारण नूडल्समध्ये हे असं कच्चं कच्चं छान लागतं. त्यानंतर यात थोडं मीठ टाकायचं आणि सोया सॉस, रेड चिली सॉस, हक्का नूडल्स मसाला टाकायचा. ते टाकायला विसरू नका, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि तुम्ही हिरवी मिरची नसेल टाकत तर तुम्ही ब्लॅक पेपर पावडर पण टाकू शकतात. त्यानंतर इथे मी रेड चिली सॉस टाकला. आणि तुम्ही नूडल्स कसे शिजवता मला कमेंट करून सांगा. त्यानंतर यात मस्त नूडल्स ॲड केले आणि याला छान मिक्स केलं आणि त्यामध्ये शेजवान चटणी टाकली. शेजवान चटणी ही नंतर टाकायची, त्याच्याने फ्लेवर असा मस्त येतो. आणि हे सगळं लगेच मी खायला घेतलं गरमागरम. मस्तपैकी त्याला कोबी आणि कोथिंबीरने मस्त गार्निश केलं. आणि नूडल्स मला चॉपस्टिकने ट्राय करायचे होते, म्हणून मग त्याचा मी व्हिडिओ बघत बघत ट्राय केलं आणि मला ते जमलंही. आणि आज चायनीज खायचा खूप मूड झाला होता, म्हणून मग सूप बनवलं आणि मंचुरियन ऑर्डर केले. नूडल्स खरंच खूप छान झाले होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.